गुरुवार दिनांक 20 नोव्हेंबर 2025 सम्राट वाचनमध्ये हा दुसरा लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे संघाची नवी चाल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसापूर्वी कर्नाटकातील बंगळुरू येथे बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सरकारची नोंदणीची गरज नसल्याचे म्हटले होते. यावर युक्तिवाद करताना त्यांनी हिंदू धर्म कुठे नोंदणीकृत आहे असा उलट सवाल विचारला होता. आता त्याही पुढे जाऊन भागवत यांनी ज्याला भारताचा अभिमान आहे तो हिंदू आहे असे वक्तव्य केले आहे. आसामच्या गुवाहाटी येथे एका कार्यक्रमात बोलताना भागवत यांनी याविषयी म्हटले आहे की ज्याला भारताचा अभिमान आहे, ज्याचे भारतावर प्रेम आहे तो हिंदू आहे. मग त्याची वैयक्तिक उपासनेची प्रार्थनेची पद्धत कुठलीही असो तो हिंदूच आहे असे म्हटले आहे. त्याही पुढे जाऊन त्यांनी हिंदू हा केवळ धार्मिक शब्द नाही तर ही हजारो वर्षाची संस्कृती आहे. भारत व हिंदू हे समानार्थी शब्द आहेत. भारताला हिंदू राष्ट्र होण्यासाठी कुठल्याही अधिकृत घोषणेची गरज नाही. इथली सभ्यता व संस्कृती पाहता ते स्पष्टच आहे असेही म्हटले आहे. त्यामुळे संघ बदलत आहे की काय अशी ही चर्चा होताना दिसत आहे. अर्थात ज्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मूळ विचारधारा माहीत आहे अशांचा यावर मुळीच विश्वास बसणार नाही हेही उघड आहे. शेवटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अभिप्रेत असलेले हिंदू राष्ट्र हे कशा प्रकारे आहे याची पूर्णपणे जाणीव आहे. त्याचे हिंदू राष्ट्र हे विषमतेवर आधारित असल्याने संघाने या सरसंघचालक मोहन भागवत यांनी कितीही युक्तिवाद केला तर त्यावर विश्वास ठेवला जाणार नाही हेही स्पष्ट आहे. संघाला जी समाजव्यवस्था हवी आहे ती चातुर्वर्ण्यावर आधारित अशी समाजव्यवस्था हवी आहे. याची जी विचारसरणी आहे ती म्हणूच्या विचारांची आहे हेही उघड आहे. म्हणून भागवत काय व संघाचे इतर नेते काहीही भाष्य करत असले तरीही त्यावर कितपत विश्वास ठेवावा हाही प्रश्न असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कायम आपली भूमिका बदलत आला आहे. ज्याला लवचिकता म्हटली जाते अशी लवचिकता संघाच्या धोरणात राहिली पाहिजे. म्हणजे जेव्हा संकट येईल त्याची जाणीव होते तेव्हा संघाकडून अचानक U-टर्न घेतला जातो. तसेच आपल्याला जे हवे आहे ते इतरांच्या तोंडून वदवून घेतले जाते. त्याला जर अनुकूल प्रतिसाद मिळत गेला तर मग त्याचे श्रेय घेतले जाते. पण जर समजा कडाडून विरोध होऊ लागला तर मग हात वर करण्याचे प्रयत्न होतात. म्हणजे आपल्या याच्याशी काही संबंध नाही असे म्हणून जबाबदारी टाळली जाते. असाच प्रकार संघाच्या नोंदणीविषयी झाला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेनंतर 100 वर्षे झाली तरीही त्याची सरकार दरबारी नोंदणी झालेली नाही. अशी रीतसर नोंदणी झाली की मग सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्याची आवश्यक असते. त्यातून ज्याला पारदर्शक कारभार करणे म्हटले जाते असा कारभार करणे भाग पडेल याची जाणीव असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सरकारकडे नोंदणी करण्याचे टाळले आहेत. मात्र याविषयी जनतेकडून म्हणजे आंबेडकरी जनतेकडून जोरदार आवाज उठवण्यात आला तेव्हा कुठे या विषयी भाष्य करण्याची गरज संघाला वाटू लागली. इतर लोकांनीही याविषयी संघाकडे विचारणा केली. त्यावर काहीतरी उत्तर देणे भाग असल्याने संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीच खुलासा करत हिंदू धर्माची कुठे नोंदणी आहे असे सांगितले. तसेच संघाची जेव्हा स्थापना झाली तेव्हा ब्रिटिशांची राजवट होती म्हणून ब्रिटिशांकडे नोंदणी करायला हवी होती काय हाही उलट सवाल केला. अर्थात यात कितीही युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला तरीही लोकांचा त्यावर विश्वास बसणार नाही हेही स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत आता पुन्हा भागवत यांनी हिंदू लोकाला म्हणावे असे सांगायला सुरुवात केली आहे. हिंदू कोणाला म्हणावे असे सांगायला सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी जी व्याख्या केली आहे तीही सर्वांना सामावून घेणारी अशी आहे. यातून संघाच्या या व्याख्येनुसार भारतात राहणारे हे सर्व हिंदू ठरतात. त्यातून भारताला स्वतंत्रपणे हिंदू राष्ट्र घोषित करण्याचीही गरज नाही हेही त्यांनी सांगून टाकले आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बदलत आहे का हाही प्रश्न काहींच्या मनात डोकावल्याशिवाय राहणार नाही. तर काहींच्या मनात ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नवी चाल आहे असेही वाटत आहे. म्हणूनच संघाची जी विचारधारा आहे ती नीट समजून घेतली तर संघाच्या विचारांचा सहज प्रतिवाद करणे शक्य होत असते हेही या निमित्ताने लक्षात आल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय हिंद, जय भारत, जय बुद्धभूमी.